नमस्कार, कृष्णसखी कलाकुसर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत। आज आपण हा वेगळ्याच पॅटर्ननी एक शोपीस किंवा होम डेकोरेशनसाठी क्रॉचेटचा एक वाईन चाइम किंवा हँगिंग वॉल हँगिंग किंवा कारमध्ये लावायचं हे हँगिंग बनवणार आहोत। याचा आणखीन एक यूज म्हणजे पडद्याला सुद्धा आपण हे असं बांधू शकतो, पडदा असा गोळा करून ठेवताना, आणि वॉलला पण डेकोरेशनसाठी यूज करू शकतो। खूप मल्टिपल यूजेस आहे या सुंदर अशा फुलांच्या वेलाचे। हे छान असं ॲडजस्ट होतं। हे बघा, हे असं कमी जास्त करून आपल्याला ॲडजस्ट पण करता येते। त्याच्या या व्हिडिओमध्ये आपण हे कसं विणायचं आहे ते शिकणार आहोत, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हीसुद्धा हे सुंदर अशी फुलांची वेल बनवायला शिका। तुम्ही हे इतरांना, तुमच्या मित्रमैत्रिणींना किंवा नातेवाईक ओळखीच्यांना भेट म्हणून पण देऊ शकता। स्वतःच्या हाताने बनवलेल्या वस्तू देण्यात वेगळाच आनंद असतो आणि त्या अविस्मरणीय असतात। तर हा व्हिडिओ पूर्ण बघा। काही कळलं नसेल तर मला कमेंटमध्ये विचारा, मी नक्कीच त्याला उत्तर देईन। यासाठी मी 4 प्लाय वूल वापरली आहे आणि 3 mm क्रॉचेट हुक वापरली आहे। हे बघा। हां, आणि एक सांगायचं झालं की हे आपल्याकडे लोकरीच्या वस्तू बनवताना उरलेली असते थोडी लोकर, अशी थोडी लोकर उरते, तर त्याचा वापर करून हे वेगवेगळे फुलं बनवून एक सुंदर अशी वस्तू तयार होत आहे। सर्वप्रथम फूल बनवू। हिरव्या रंगाचा धागा घ्यायचा आणि मॅजिक रिंग बनवायचा। असं पकडल्यानंतर याला आडी टाकते की हा मॅजिक रिंग तयार होतो। आणि मग इथे 2 जिथे एकावर एक आहे तिथून हुक टाकून चेन करायच्या। 2 3 4। आता या मॅजिक लूपमध्ये ट्रिपल क्रोशिया करायचे। 3 चेनचा एक ट्रिपल क्रोशिया, हा दुसरा, आणि हा तिसरा। असे आपल्याला या लूपमध्ये, या सर्कलमध्ये एकूण 12 ट्रिपल क्रोशे करायचे। 3 झाले, 4, सेम असे 12 ट्रिपल क्रोशे झाल्यावर दाखवते। हे बघा, आता इथे 12 ट्रिपल क्रोशे करून झाल्यानंतर इथे 4th चेनमध्ये स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे। एक चेन करून हा धागा कापून घ्यायचा आहे। आता यानंतर पाकळ्यांचा भाग बनवायचा आहे। आता आपल्याला पाकळ्यांचा भाग बनवायचा आहे, त्यासाठी गुलाबी रंगाचा धागा घेते। हे फुलं वेगवेगळ्या रंगाचे बनवायचे तर वेगवेगळे धागे पण वापरू शकतो, जे आपल्याकडे उरलेले असतात असे। ते गाठ करून घेतली, नंतर इथे कोणत्याही एका गॅपमध्ये जोडून घ्यायचा सिंगल क्रोशियाने। मग इथे 3 चेन करायच्या, 1 2 3, आणि याच गॅपमध्ये असे 5 वेढे घ्यायचे। 1 झाला, 2 3 4 5, आणि यातून हुक काढायची। असा एक पफ स्टिच बनवायचा। हा एक पफ स्टिच झाला। आता हे 2 ट्रिपल क्रोशे सोडून पुढच्या गॅपमध्ये असेच 5 वेढे घ्यायचे हुकवर। 2
3 4 5 आणि या 5 विड्यांखालून हुक काढून बांधून घ्यायचं. हा दुसरा पफ स्टिच झाला. असे आपल्याला 2 ट्रिपल क्रोशे सोडून प्रत्येक गॅपमध्ये 6 पफ स्टिच करून घ्यायचे. हे 2 सोडून हे 12 केले आहेत, तर 2 सोडून 6 होतील. तसे 6 पफ स्टिच करून घ्यायचे आहे. 1 2 3 4 5 नंतर हे बांधून घ्यायचं. हे 6 झाल्यानंतर दाखवते. असे टोटल 6 पफ स्टिच झाल्यानंतर इथे ह्या पहिल्या पफ स्टिचमध्ये जोडून घ्यायचं. स्लिप स्टिचने आणि इथे एक परत स्लिप स्टिच करायचा. इथे 3 चेन करायच्या. याच गॅपमध्ये एक डबल क्रोशिया करायचा, 3 चेन करायच्या आणि हा जो डबल क्रोशिया आहे यावर एक सिंगल क्रोशिया करायचा. याला आपण पायकॉट म्हणतो. परत एक डबल क्रोशिया करायचा, त्याच गॅपमध्ये 3 चेन 1 2 3 आणि या डबल क्रोशियावर खालून हुक काढून सिंगल क्रोशिया करायचा. असे 2 पाकळ्या तयार झाल्या. पुढच्या गॅपमध्ये सुद्धा असे प्रत्येक गॅपमध्ये पाकळ्या बनवायच्या आहे. एक 2 3 परत त्याच ठिकाणी एक डबल क्रोशिया करायचा, 1 2 3 चेन करायचा आणि इथे सिंगल क्रोशिया करायचा. तर प्रत्येक गॅपमध्ये 2 पाकळ्या तयार करायच्या आहे. अशा पद्धतीने परत एकदा दाखवते. नेक्स्ट गॅपमध्ये एक डबल क्रोशिया, नंतर 3 चेन 1 2 3 त्याच डबल क्रोशिया खालून हुक काढून सिंगल क्रोशिया, परत एक डबल क्रोशिया सेम स्पेसमध्ये, 3 चेन आणि इथे पायकॉट. असे सगळे पाकळ्या करून झाल्यावर दाखवते. हे बघा, आता सगळ्या गॅपमध्ये 2-2 पाकळ्या करून पूर्ण झाल्या. तर इथे 3rd चेनमध्ये सिंगल क्रोशियाने जोडून घ्यायचं, स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आणि इथे आपलं हे फूल तयार होईल. एक चेन करून हा धागा कापून घ्यायचा. नंतर हा उरलेला धागा आतल्या बाजूने ओढून घ्यायचा. एक्स्ट्रा धागा कट करून घेऊ. असं हे फूल बनलेलं आहे. तर अशा आपल्याला 6 फुलं बनवून घ्यायचे. एकाच रंगाचे बनवू शकता किंवा मग असे वेगवेगळ्या रंगाचे सुद्धा बनवू शकता. आता या फुलांपासून आपल्याला एक वेल तयार करायचा आहे. त्यासाठी ग्रीन कलर घ्यायचा परत आणि चेन करायची आहे. गाठ करून घ्यायची आणि इथे आपल्याला 60 चेन करायच्या आहे. 2 3 4 5 6 7 8 9 10 अशा 60 झाल्यावर दाखवते. हे बघा, 60 चेन झाल्यानंतर इथे थोडा धागा ठेवून
कापून घ्यायचं। आता या 2 टोकांना आपल्याला फुलं जोडायची आहे। ती कशी जोडायची बघूया। हा जो एंड आहे तो या फुलामधून काढायचा, फुलाच्या मागच्या बाजूतून हुकनी काढू शकता किंवा मग सुईत ओवून पण काढू शकता। आणि इथे गाठ करून घ्यायची, म्हणजे हे ओढल्यावर निघणार नाही वरच्या बाजूने। इथे 2-3 गाठ करून घ्यायच्या। आणखी हे फूल चांगलं फिक्स करण्यासाठी हा जो घेतला आहे देठाचा भाग, त्याच्या वेळेस हा एक धागा उरला असेल। प्रत्येकच फुलामध्ये हा एक धागा असतो, कारण आपण सुरुवातीला थोडासा धागा सोडूनच सुरुवात करतो। तर त्याचीनी या धाग्याची गाठ केली तर हे फूल निघणार नाही, चांगलं फिक्स बसेल। हे बघा, आता हे निघत नाही आहे। तसंच या एंडला पण फूल जोडून घ्यायचं, सेम कलरचं किंवा दुसरं पण जोडू शकता। हे बघा, मी 2 बाजूंना पण फुलं जोडून घेतली आहे। जसं हे जोडलं तसंच हे जोडायचं। आणि आपण जी ही 60 चेन्सची एक हे बनवली आहे साखळी वेलासाठी, तशी आता 80 चेन्स बनवून करायची आहे। इथे 60 होते, इथे 80। थोडा धागा सोडून घ्यायचा आणि इथे गाठ तयार करून 80 चेन्स तयार करायला सुरुवात करायची। 3 4 5 अशा करून घेऊ, टोटल 80 चेन्स। 80 चेन्स करून झाल्यानंतर इथे पण थोडा धागा सोडून कट करून घ्यायचं आणि याच्या पण दोन्ही बाजूंना 2 वेगवेगळ्या रंगाची फुले जोडून घ्यायची। तर ही जोडल्यावर दाखवते, सेम या पद्धतीने जोडायची आहे। हा असा याच्यातून हुक टाकून ही जी गोल छिद्र आहे, छोटासा होल, तिथून हा धागा आणायचा आहे जो आपण थोडासा सोडला आहे तो। हा धागा आणल्यानंतर इथे जो हिरव्या देठाचा धागा उरलेला असेल किंवा हा फुलाचा, कोणत्याही एका धाग्याला यांनी बांधून घ्यायचं, म्हणजे हे फिक्स होईल। हे व्यवस्थित बांधून घेतलं आहे। तसंच या भागाला सुद्धा बांधून घ्यायचं। आता आपल्याला परत एक लांब चेन बनवायची आहे। ही सगळ्यात लांबी राहील यापेक्षा, तर त्यासाठी पहिले थोडासा धागा सोडून गाठ मारून घ्यायची आणि 20 चेन्स करायच्या। 1 2 3 4 अशा 20 करून झाल्या दाखवते। 20 झाल्या। हे जे काही आपल्या वेल आहे त्याच्यासाठी थोडा जाडच लोकर पाहिजे। 4 प्लाय वूल आहे ही। 3 किंवा 2 कराल तर मग ही चेन खूप बारीक दिसेल आणि तो जो फुलाची दांडी म्हणून व्यवस्थित दिसणार नाही, तर ती थोडी जाड असायला पाहिजे। 20 चेन्स झाल्यानंतर आपल्याला ह्या 2 ज्या आहेत त्या जोडून घ्यायच्या आहे। त्यासाठी हे इथे असं जोडून घ्यायचं आहे। त्यासाठी हे व्यवस्थित अरेंज करायचे आहे। एटी चेन्सची दांडी खाली आणि 60 चेन्सची दांडी वरती, आणि इथे हे जे आपण 20 चेन्स केले आहे ते आता जोडायचे आहे। दोघांच्या पण चेनमधून हुक टाकायची
आणि हा धागा ओढून घ्या. ज्या धाग्याचा आपली चेन सुरू आहे तो धागा ओढायचा. ते अटॅच झाला. परत फिक्स करायचं असेल तर आणखी एक घेऊ शकतो. आता याच्या पुढे अटॅच झाल्यानंतर परत 80 चेन्स बनवायचे. 6, 7, 8, 9 अशा 80 चेन्स बनवून घेऊ. हे बघा 80 चेन्स झाले आहेत. आता इथे थोडा धागा सोडून कापून घ्यायचा आहे, कारण या पण एंडला आपल्याला फ्लॉवर जोडायचा आहे. पण त्याआधी हा जो जॉईंट केला आहे त्यामधून आपल्याला हे बाहेर काढायचं आहे. इथे जी अशी चेन आहे म्हणजे सिंगल क्रोशा केला होता खालून, त्याच्यातून या बाजूने किंवा या बाजूने याला असं काढायचं. या धाग्याला हुकनी ओढायचं आहे आणि ही चेन ओढून घ्यायची. या प्रकारे हे ओढल्यानंतर इथे असा लूप तयार झाला आणि हा लूप असा पुढे मागे पण करता येते ॲडजस्ट. तर आपल्याला याची जितकी लांबी ठेवायची तितकी ठेवायची, नाहीतर असा ओढून पण घेता येत. तर हे जे 2 एंड्स आहे तिथे आपल्याला फुले बांधून घ्यायची. ही 2 फुले उरली होती तर ही फुले बांधून घेऊ आपण. ही जशी बांधली तशीच बांधायची आहे. आता ही सगळी फुले जोडून झाली आहे. ह्या 2 टोकांना पण हे 2 जोडून झाले आणि हा एक लूप आहे तो असा आपण ॲडजस्ट करू शकतो. हँगिंग करताना कार्डमध्ये किंवा पडद्याला पण लावणार आहोत हे, तेव्हा हे ॲडजस्ट करता येईल. आता पाने बनवायची आहे. ती कशी बनवायची पाहूया. पाने बनवायला सुद्धा मी सेम कलर घेत आहे. हा पॅरेट ग्रीन पोपटी आहे तो. इथे गाठ करून घेतली आणि इथे 21 चेन्स करायचे आहे. 3, 4, 5, 6 अशा 21 चेन्स झाल्यावर दाखवते. हे बघा 21 डबल क्रोशे चेन करून झाले आहे. आता एक चेन सोडायची आणि त्याच्या आधीच्या चेनमध्ये एक सिंगल क्रोशा करायचा. नंतर त्याच्या आधीच्या चेनमध्ये हाफ डबल क्रोशा करायचा. त्याच्या आधीच्या चेनमध्ये पुन्हा एक हाफ डबल क्रोशा करायचा. हाफ डबल क्रोशा म्हणजे 3ही वेढ्यांतून एकदा झूप काढायची आणि त्याच्या पुढच्या 4 चेन्समध्ये डबल क्रोशे करायचे. 1, 2, 3, 4. 4 डबल क्रोशे झाल्यानंतर नेक्स्ट स्टिचवर एक हाफ डबल क्रोशा करायचा. त्याच्या पुढच्या स्टिचवर एक सिंगल क्रोशा करायचा आणि नंतर एक स्लिप स्टिच किंवा मग इथे 2 वेळा स्लिप स्टिच करता येईल.
स्लिप स्टिच, इथे एक स्लिप स्टिच. आता आपल्याला नेक्स्ट म्हणजे हे एक पान राहील, इकडे एक पान करायचं. तर त्यासाठी पण पुढे असंच करायचं आहे. एक सिंगल क्रोशा, नंतर एक हाफ डबल क्रोशा, दोन हाफ डबल क्रोशा, त्यानंतर 4 डबल क्रोशे. नेक्स्ट 4 स्टिचेसवर एक एक डबल क्रोशे करायचे. 1 2 3 4. त्यानंतर पुन्हा एक हाफ डबल क्रोशा, परत एक हाफ डबल क्रोशा आणि एक सिंगल क्रोशा. असे 2 पानं बनले. आता हाच पॅटर्न इकडे पण करायचा आहे. या साईडने एक सिंगल क्रोशा, नंतर इथे 2 हाफ डबल क्रोशे, 1 2, नंतर 4 याच्यावर डबल क्रोशे. 4 डबल क्रोशे झाल्यावर दाखवते. 4 डबल क्रोशे झाल्यानंतर परत एक हाफ डबल क्रोशा, नेक्स्ट स्टिचमध्ये पुन्हा एक हाफ डबल क्रोशा, दोन हाफ डबल क्रोशे झाल्यानंतर एक सिंगल क्रोशा. इथे स्लिप स्टिच. आता इकडच्या पानासाठी तसंच करायचं आहे. दुसरी साईड म्हणजे ही पानाची अर्धी बाजू, आता ही दुसरी बाजू. इथे पण पहिल्यांदा एक सिंगल क्रोशा, त्यानंतर एक हाफ डबल क्रोशा, 2 हाफ डबल क्रोशे, नंतर 4 डबल क्रोशे. 1 2 3 4, एक हाफ डबल क्रोशा, त्यानंतर एक सिंगल क्रोशा, नंतर एक चेन करून हा धागा कापून घ्यायचा. माझा इथे संपला तर मी हा असा बाहेर काढून घेईन. असे 2 पानं तयार झाले. धागा कापून घेऊ. एक्स्ट्रा धागा मागून ओढून घ्यायचा. हा पण तसाच ओढून घ्यायचा मागून. असे आपले 2 पानं तयार झाले. आता हे पानं या फुलांचा जो हा गुच्छ आहे त्यात जोडायचे आहे. तर त्यासाठी काय करायचं, जी एक चेन आहे ते यामधून याला ओढायचं, जेणेकरून हे पूर्ण लूप म्हणजे चेन आपल्या हुकमध्ये येईल. या प्रकारे हे पाणी याच्यामध्ये असे फिक्स होते. अशी ही आपली वाईन चाईम म्हणू शकतो किंवा कार हँगिंग म्हणू शकतो किंवा पडद्याला बांधू शकतो.
त्याचे असे खूप मल्टिपल यूज आहे. बनवायला सोपं आहे, दिसायला सुंदर आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, माझ्या या व्हिडिओला लाईक करा, इतरांसोबत शेअर करा. आणि हे तुम्ही आपल्या मित्रांना, मैत्रिणींना, परिवारातल्या व्यक्तींना भेट म्हणून सुद्धा देऊ शकता. खूप सुंदर असं आणि हँडमेड असल्यामुळे खूप युनिक असं गिफ्ट राहील. तर तुम्ही हे नक्की बनवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनसुद्धा दाबून ठेवा, जेणेकरून मी अशाच वेगवेगळ्या डिझाईन्स अपलोड करत असते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका दुसऱ्या डिझाईनसोबत. तोपर्यंत नमस्कार.